थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. ओम माताडीश्वर क्रिकेट संघ पुटी प्लस आयोजित ओम माताडीश्वर चषक 20 आपण 25 दमदार आयोजन पाहतो. एक दिवसीय स्पर्धा. विनोद पाटील प्रत्येक जणाला ट्रॉफ्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या दिल्या त्यांना आम्ही मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद देऊ. खूप चांगल्या ट्रॉफ्या. टॉस जिंकला आपण तर साबे संघाने आणि निर्णय घेतला आपण तर गोलंदाजी करण्याचा. साबे संघाचा 12 मिनिट आमच्या समर्थन कक्षामध्ये दाखल व्हायचंय. कोण आहे बॉलर? कुणाल येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला अतुल पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. आणि सलामीला आले आपण 40 प्लस संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी येतोय. काय बॅटिंग केली होती अध्यक्ष चषक मध्ये. गेल्या वर्षी त्यांनी मुंगूस बॅटने भरपूर धावा केल्या. गेल्या वर्षी आपण प्रमोद मडवी यांनी मुंगूस बॅटने खूप धावा केल्या. अध्यक्ष चषक मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आता काही बॅटेज आपण हातात देखील असं. कुणाल हो, पहिला चेंडू बॅकफुटा गेले ते कट करत होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. अंकुश चांगलं सिलेक्शन करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. साबे संघ देखील एक चांगला संघ आता आपण तर नवीन संघ होता, त्यानंतर त्यांनी सुधारणा केली. संघामध्ये सातत्याने स्पर्धा खेळतोय. अपकमिंग टुर्नामेंट त्यांची देखील 16, 17, 18, 19 रेग्युलरची म्हणजे 4 दिवस क्रिकेटचा महाकुंभ मेळा असणार आहे. डम्पिंगच्या मैदानावर आपण पाहिलं तर कुणाल राईट आर्म ऊर्ध्व मारा करतो. स्ट्राईकला अतुल पाटील. ओ बॅकफुट गेले. यावेळेला पंच केलाय. चेंडू चाललाय यावेळेला पण कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार. दोन गुणलेखक आपण पाहू शकता. खूप चांगली कामगिरी करतात. सिद्धांत पाटील आणि निहार शेलार यांना धन्यवाद देऊ. खूप चांगलं अक्षर आहे. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. साबे संघासाठी बघा धीरज पाटील, जर साबे संघ जिंकला तर कॅश प्राइज त्यांच्यासाठी 2000. असे प्रेक्षक पाहिजेत बघा. लगेच आमच्याकडे पैसे देत आहेत पण आम्ही सांगितले तुमच्याकडे ठेवा. तर या मैदानाचा इतिहास आम्हाला लय भीती वाटते. नाही अतुल भरल्यात ना पैसे, मग भीती वाटते. कुणाल गोलंदाजी मार्कस टाकला. अतुल पाटील डान्सिंग डाऊन. फटका चांगला यावेळेला. यॉर्कलँडचा चेंडू खोदून काढलाय सरळ बॅटने. लॉंगॉनला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक थोडासा हळूवर पण धावलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. चेंडू खूप चांगला होता. यॉर्कलँडचा चेंडू होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. तर मिडॉनला क्षेत्ररक्षण नव्हतं. आता मिडॉनला क्षेत्ररक्षण आणलं जात आहे. आता लॉंगॉनला मात्र वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये पाठवलं जाते. एक क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिडॉन आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण. कुणाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला अतुल पाटील. पुण्याच्या डान्सिंग डाऊच्या माध्यमातून खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तटीय सर्कल मध्ये. फटका खूप चांगला होता. पद्धतदालित्याचा खूप चांगला वापर केला होता अतुल पाटीलने. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता 40 प्लस संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी पंचांकडून गाड घेतात. लेग स्टंपची गाड मागितली. 9 धावा धावफलकातील लागल्या आहेत. कुणाल ऑफसाइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये तैनात आहे. चांगला चेंडू आपण गोलंदाजाने चूक केली. सरळ चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमारच्या फटका खूप चांगला होता. स्ट्रेट बॅट आपण त्याला फटका खेळते. धाव संख्या धाव फुल करते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. एक चांगली सुरुवात. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये. पण त्यापेक्षा ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. माताडी गावच्या जेव्हा स्पर्धा झाल्यात ना, आपण ते गेल्या वर्षी देखील 40 प्लसची स्पर्धा झाली होती. एक दिवशी होती पण ट्रॉफी खूप चांगली होत्या. आज देखील आपण बघितलं आज देखील त्यांची स्पर्धा होते 2025 ला एक दिवसीय. ट्रॉफीज खूप चांगले आहेत. अनिकेत देखील मला वाटतं रेग्युलरला सपोर्ट करायला आले आहेत.
धावा झाल्या धाफलका 13. नाही असंच खेळलं पाहिजे क्रिकेट. मी तर म्हणे असंच पुढे रेग्युलरचे खेळाडू जेव्हा खेळतात तर 40+ सपोर्ट करायचा. 40+चे जेव्हा खेळतायत ते रेग्युलरने सपोर्ट करायचं, तरच तुमच्या गावात चांगलं क्रिकेट होईल, एकता टिकून राहील, खेळाडूंमधील मतभेद दूर होतील आणि प्रत्येकांमध्ये प्रेम निर्माण होईल प्रत्येकाबरोबर. तर मग असं होतं 40+चे खेळाडू खेळतात, रेग्युलरचे खेळाडू म्हणतात जाऊ दे आम्हाला काय करत, त्यांची मॅच का आम्ही बघ, असं नाही. 40+ खेळतात तेव्हा रेग्युलरने जायचं, रेग्युलर खेळतात तेव्हा 40+ने त्यांना सपोर्ट करायला जायचं. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला. गोलंदाजाचं नाव साबे संघ, जरा गोलंदाजाचं नाव सांगायचं. प्रमोद. प्रमोद येत आहेत. एक प्रमोद आपण स्ट्रेसच्या भूमिकेत पाहू शकता. प्रमोद वैतिक पहिलं संघ दुसऱ्या घेऊन स्ट्राईकला अतुल पाटील. ओ पूल केला यावेळेला, पाठवून दिलाय पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय मिड विकेटला यावेळेला. क्षेत्ररक्षक आले होते पण थोडस संत गतीने जातात आणि चेंडू सीमारच्या पार चौकार. बॅकपड जाऊन कट करायचा होता यावेळेला, थोडासा वेट केला, नंतर मात्र बॅट आपण तर स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. चांगला चेंडू नव्हता हा, आत्ता मात्र डॉट जातोय तो म्हणजे चांगला चेंडू आहे. या फटक्यावर देखील अतुलला स्क्वेअर कट करता आले असते, थोडंसं टायमिंग होत नाहीये. 17 धावा धावफलकाती लागल्यात. प्रमोद पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता स्ट्राईकला अतुल पाटील. हो चांगला फटका होता, बॉल बॅक टू ड्राईव्ह होता, सिंगल घेतोय प्रमोदला स्ट्राईक वरती आणतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं अतुलच्या माध्यमातून. मोठे फटके येत नाही तर सिंगल डबल घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय प्रमोद. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता प्रमोद तो प्रमोद. एक आपण बघितलं तर बॅटर प्रमोद मडवी आहे, तो गोलंदाज प्रमोद आहे. फुलटॉस आहे, लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवर न येतोय, त्यांना बीट करून चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारच्या पार. प्रमोदच्या बॅटमधून दणदणीत चौकार. जे स्वयंसेवक सीमेरेषेवर बसले त्यांच्यापर्यंत पण पाणी पोहोचवा, कारण का हल्ली गरमी वाढत चालली, पाण्याची प्रत्येकाला गरज भासते. ड्रिंक्स बेकर जेव्हा जाईल तेव्हा गाडी सर्व सीमेरेषेवरून फिरवा, पण आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवा ही विनंती असणारे. प्रमोद तो प्रमोद. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. आपण तर ऑप्शनच्या बाहेर थोडासा पिचिंग केलं होता. एकच धाव मिळते, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते यावेळेला. त्या सर्कलमध्ये शॉर्ट मार्केट रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. एक धाव कंप्लीट केली ते धावसंख्या धावफलकात 23 धावा. चांगली सुरुवात केली आहे दाटिली 40+ संघाने. विकेट एकही गेले नाही, 23 धावा आल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रकाश देखील अजून बॅटिंग येणे बाकी आहे. समीर पाटील आहेत. इनसाइड आउटचा लाजवाब फटका, कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय चेंडूला. आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमारच्या पार. गुड शॉट चौकार. आला असेल या
दिवा संघ देखील एक चांगला संघ आता बनत चाललाय. जसं स्पर्धा खेळतोय ना, बिंदेश त्यांचा खूप चांगली गोलंदाजी करतो, पण त्याला साथ लाभत नाही क्षेत्रक्षाची. मला वाटतं पुढच्या वर्षी आत्ताच मला मगाशी बातमी मिळाली की विकास चौथे येईल, आपण बघितलं तर रोशन देखील येईल संघामध्ये, तेजस येईल, म्हणजे आपण तर आणि सर्वांच्या पण चाहत्याचे खेळाडू आदेश भगत देखील आहेत. म्हणजे हा संघ देखील पुढच्या वर्षी खूप स्ट्रॉंग होईल, यात मात्र शंका राहणार नाही. कारण बॅटिंग खूप चांगली होईल, गोलंदाजी चांगली होईल. तेजस सारखा बॉलर झाला तर तो देखील 2 षटकं फेकू शकते. म्हणजे बिंदेशला देखील आपण बघितलं तर साथ मिळू शकते. विनोद आहेच, आता बिंदेश आहे. आत्ताच आम्हाला त्यांच्या खेळाडूंनी देखील विचारलं बाळू पाटील आयडी बनवायचं, पण आधी जर मी तर म्हणेल डिसेंबर महिन्यात तुम्ही जर आयडी दिली असते बनवता, एवढ्याला तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयडी मिळाली असते. प्रदीप देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 27 धावा धावफलकाती लागल्यात. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. चांगली बॅटिंग केली दोन्ही बॅटरांनी, 27 धावांची भागीदारी केली आहे. कुणाल येतोय पुणेदा, ज्याने पहिलं षटक आता तो कुणाल. आता आपण वैयक्तिक दुसरं संघात 30 साठी गणतो, कारण पॉवर प्ले संपलाय. पहिल्या षटकात धावाला तब्बल विचार केला तर 13, नंतर आले आपण तर 14, 27 धावा झाल्या आहेत. जर इथून आपण सामना जिंकला साबे संघाने तर कॅश प्राइज देखील 2000चा आहे. हे पारितोषिक लावलं तर त्याच्या मागचं एकच कारण की खेळाडूंचं मनोबल वाढवणं आणि खेळाडूंनी चांगलं खेळ करावा. काल बघितलं पप्पू दातिलीचा जबरदस्त बॅटिंग केली, 53 चेस करायच्या त्या आणि त्याने 13 चेंडू त्या केल्या देखील. काय बॅटिंग केली, तब्बल 17,223 रुपयाचे त्याला पारितोषिक मिळालं. रमेश म्हात्रेच्या माध्यमातून 10,000, अजयकांच्या माध्यमातून 2,000, त्यांच्या सुपुत्राकडून 2,000. ओ चांगला चेंडू उडल्यास म्हणून चेंडू बघा उडाला नाही, जास्ती सरळ निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती होते. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. बिंदास पाटील बघा आपले जे स्वयंसेवक त्यांना पाणी देत आहेत. जल है तो कल है, पाणी खूप पुण्याचं काम आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाल राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला आपण पाहू शकता प्रमोद. वेगवान चेंडू पण दिशेवरती नियंत्रण होता. पंच श्रीनाथ पाटील वाईडची खूण करतायत. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. 40 प्लसच्या खेळाडूमध्ये एक काळ त्यांनी रेग्युलरच्या माध्यमातून गाजवलं आणि आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदान उतरलेत. आता आपल्या संघामध्ये आपण अजून एक नवीन संघ आलाय. पूल केला या बेला, इथे फटका फसलाय, बॅटर बाद. कुणालला यश मिळालंय, प्रमोदला मैदान सोडावं लागतंय. कारण का आपण तर उत्तर शिव संघ देखील आता आपल्या असोसिएशन मध्ये नवीन संघ आलेला आहे. नवीन बॅटर तर प्रकाश नाईक. मला वाटतं भाया देखील समीर जायला तयार आहेत वाटतं. भाया शेवटच्या 2-3 चेंडूवरतीच जातात आणि मोठे फटके मारतात, का ते सिक्सर नाही मारत, अठ्ठे मारतात. बॉल पार बॉलची चक्री करतात ते, इतके जबरदस्त बॅटर आहेत. प्रमोदनी बाद होण्यापूर्वी धावा केली आपल्या संघासाठी तब्बल 9 धावांचं योगदान दिले. नवीन बॅटर ते प्रकाश नाईक, अष्टपैलू खेळाडू. 28 धावा झाल्यात. प्रदीप देखील धावा. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्क शकला. प्रकाश नाईक आता मिड ऑफला क्षेत्ररक्षण आणलंय. जो मिड ऑनला होता त्याला मिड ऑफला आणलंय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला प्रकाश नाईक. पूल करायचा होता यावेळेला. चेंडू पडल्यानंतर शरीराच्या दिशेने वेगाने आला. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली. ते गुड डिसिजन श्रीनाथ पाटील लेग बायची लगेच खून करतायत. 29 धावा. कुणाल चांगली गोलंदाजी करतो या आपण तर दुसऱ्या स्पेल मध्ये. स्ट्रायकेलला अतुलला आपण पाहू शकता. अतुल पाटील पाहिजे तर काय करतोय. हो चांगला चेंडू आपण पूल केला. यावेळेला चेंडूला पाठवलं. यावेळेला स्कोअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे कंप्लीट केली. ते धाव संख्या 10 फलकात पाहू शकता. यावेळेला 30 धावा. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय.
विनोद, तुमच्याकडे पुढच्या वर्षी 4 चांगले खेळाडू होतील, त्यामुळे तुमचा संघ देखील एक ताकदवान संघ होईल. आदेश येणार, विलास येणार, विकास चौथे येणार, तेजस येणार. हो, चांगला चेंडू होता, सॉफ्ट याने चेंडूला पुश केलं. इथे मात्र आपण तर धावा मिळत आहेत एकच. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं होता. कॉडब्यांचा अपील केलं जातंय. डॉट चेंडूची समाप्ती. षटक झाल्यात आपण तब्बल 3 पूर्ण आणि धावा दिल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 31. आणि या षटकात काय कमबॅक करून दिले कुणालने. फक्त आणि फक्त त्याने धावा दिल्या. आपण बघितलं 4 धावा दिल्यात. कुणाल एक गडी देखील बाद केला. कुणालची गोलंदाजी आवडली तर काय होऊन जाते, कारण कुणालचा आता स्पेल संपल्यात. पाहिजे आता नवीन गोलंदाज कोण येते साबे 40+ संघाच्या माध्यमातून. 31 धावा पहिल्या सामन्यात 71. त्यानंतर आपण बोलले तर सीळ संघाने धावा केल्या आपण तर 88. 99चं टार्गेट दिलं होतं. अंकुश येते गोलंदाजी मार्कवर. चला जरा लवकर फास्ट घ्या. एक दिवसीय स्पर्धा. विनोद पाटील मला सांगितलं की कॅशला महत्व नसतं, ट्रॉफीला महत्व असतं. ती ट्रॉफी तुम्ही गावात घेऊन जाता तेव्हा आपण तर तुमच्या देखील बरोबर भरपूर जण असतात, त्यांचे आपण तर त्यांचा देखील शान वाढते, गावाचे शान वाढते, तुमच्या खेळाडूंचं मनोबल वाढते की तुम्ही ट्रॉफी जिंकली. दातिवली संघ देखील आज चांगला इथे सुरुवात तर खूप चांगली केली. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी. अंकुश आलाय गोलंदाजी मार्कवर. आता इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. खास करून अतुलला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रकाश देखील एक चांगला बॅटर आहे. आता दोघांपैकी एकाला थांबावं लागणार आहे. बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. शेवटपर्यंत खेळला तर नक्कीच 60+ धावा होतील इथून. अंकुशचा पहिला चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. फुलटॉस होता, फायदा उचलत नाही. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या धाव कधी 32 धावा. कदाचित आज आपण तर प्रमोद मडवी सलामीला गेले होते, त्याचं कारणही असेल. त्या दिवशी या 2 बॅटरांनी बॅटिंगच आपण तर विकेट बहाल नव्हते केले, विकेट फेकले नव्हते पण बॅटिंग नव्हते केली, धावा देखील नव्हत्या त्याने केल्या. आज कुठेतरी प्रमोद गेला स्ट्राईक सलामीला आणि त्यांनी चांगली बॅटिंग देखील केली. 9 धावांचं योगदान दिलं, छोटी पण उपयुक्त. चला शिर्डून 40+चे कॅप्टन टॉससाठी यायचंय. दिव्याच्या कॅप्टन आलेले आहेत. अंकुश फुलटॉसचा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू वेगाने चालला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या 2 पायाच्या गॅप मधून चेंडू सीमा रेषा पार चौकार. कैलास देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगले क्रिकेटर आहेत कैलास देखील. एक वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. शिर्डून 40+चे 36 धावा. खेळपट्टीचा विचार केला तर शेना आणि मातेली बनवली खेळपट्टी आहे. अंकुश तो अतुल सफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. डॉट चेंडूची समाप्ती. संत गतीने चेंडू टाकला. चेंज पेस होता. संख्या फक्त आणि फक्त आपण 36 धावा आहेत. चांगली गोलंदाजी करतो अंकुश. चौकार आल्यानंतर तो चौकार देखील गेला नसता, कदाचित क्षेत्राच्या चुकीमुळे तो चौकार गेलाय, अन्यथा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अंकुश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवून दिलाय पूलच्या माध्यमातून. चेंडू वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धाव फलकातील 40. षटक प्रगतीपथावर 4थं. चेंडू बाकी अजून या षटकातील 2, म्हणजे अजून 8 चेंडूचा खेळ मैदानावर बाकी आहे. अतुल ज्याप्रमाणे बॅटिंग करतो असं वाटतं की 60+ देखील होतील धावा. चांगली आपण तर त्याच्याकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे, प्लेसमेंट खूप चांगल्या प्रकारे करतो. प्रकाश
ज्याप्रमाणे प्रकाश बॅटिंग करतो त्याच्याकडून मोठ्या बॅट आपण तर धावसंख्येची आशा आहे, पण तो बॅटिंग होत नाही त्याची. तर प्रकाश देखील एक चांगला अष्टपैलू खेळू. अंकुश डान्सिंग डावच्या मागे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू वेगाने चालला यावेळेला, पण तर क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धावफलकाती 42 धावा धावफलकाती आल्यात. अंकुश राईट आर्म राऊंड विकेट मारत. अतुल पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. सलामीला आलाय. धावफलक त्याने हलता ठेवलाय. मोठे फटके देखील मारतोय. सिंगल डबल देखील भर देतोय. फुलटॉस पुन्हा एकदा व्यवस्थित मिडल होत नाहीये. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला आपण पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. कदाचित दमछाक झाल्या असं, त्यामुळे हा टायमिंग झाला नाहीये. या षटकात धावाल्या अंकुशच्या आपण बघितलं तर तब्बल 12 धावा आल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचा इथून. टॉस साठी यायचं सिडूनचे कॅप्टन डीवायचे कॅप्टन आलेत. प्रदीप देखील येत आहेत. हॅलो अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. बॉलर्स नेम कुणाल. सुभाष येतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूलच्या माध्यमातून व्यवस्थित मिडल होत नाहीये. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळी डीप स्कोअर लेगला एकच धाव. धावसंख्या धावफलकाती 44. धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रकाश नाईक काय करतो पाहिजे. 50+ धावा होत आहेत का. 60+ असं वाटलं होतील धावा, पण धावांचा वेग मंदावला. अंकुशने चांगली गोलंदाजी केली. फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. खूप चांगली आपण गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 46. लॉंग ऑनला खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू गेला. सुभाष राईट आर्म उर्धीकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेला शरीराला स्पर्श करून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. आपण तर साबे संघाचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली बघा ना. 2 षटकात खूप चांगली कमबॅक बघायला मिळालंय. अंकुशच्या षटकात जरी 12 धावले, पण मोठे फटके मारू दिले ते. मिसफील्ड मध्ये चौकार. फुल टॉस आहे. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. जेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 48 धावा. 2 खेळाडू मैदानात खेळतायत. 9 खेळाडू त्यांना चार्जअप करतायत. 2 षटकात 24 धावा होतात. त्यानंतर तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 4च आल्या. कुणालने खूप चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या स्पेल मध्ये. 2 षटकामध्ये त्याने फक्त 14 धावा दिल्या. सुभाष ड्राईव्ह केला. यावेळेला आपण चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी होते का पाहायचंय. 3 देखील झाले आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 51. या धावा तुम्हाला नंतर चेस करताना खूप महागात पडतात. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त विचार केला तर एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. सुभाषनी मोठे फटके मारूच दिले नाही. चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले. 5 धावा दिल्यात. 8. अंतिम चेंडू. अतुल पाटील काय करतो पाहिजे. शेवट गोड करतोय का पाहिजे. चौकार षटकार मारतोय की डॉट चेंडू फेकतो सुभाष.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती ते धावा त्याला 51 आणि 52 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण तर साबे संघासमोर. साबे संघ आता इथून विजय संपादन करतोय, केवळ दातुली संघ त्यांना रोखतोय. 52 ची गरज आहे. चला टॉस साठी या. दिव्याचे कॅप्टन आले, सिल्डूनचे कॅप्टन. सिल्डूनचे कॅप्टन या. सिल्डूनचे कॅप्टन चला लवकर या. मॅच जसं सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे.
थांबा डीजे, काही घडलं नाही. डॉट बॉलला गाणी वाजवण्याची प्रथा सुरू नाही झाली अजून. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला सांगू आम्ही. हा चेंडू संपर्क नाहीये, मागे जातोय गलीच्या दिशेने. अंबार लेग बायचा इशारा करतायत. लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 5 धावा झाल्यात. आणि बाळू पाटील बघा आमचे बेल्स घेऊन एक धून तयार करतायत. आणि संगीत कशापासूनही तुम्ही तयार करू शकता. काही जण बसल्या बसल्या टेबलावरही थाप देत असतात. पुढे आले, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. दुसरी धाव होईल का? आणि धोका पत्करलाय. आंखों ही आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन पूरा कर दिया. आणि या 2 धावेने धावसंख्या साबे संघाची झाली आहे 7. रामू माळी यांचं आगमन झाले, स्वागत आहे. आणि या दरम्यान आपण बघताय हा फटका गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. आणि हा दुसरा चौकार या इनिंग मधला. एकवीर आई, कारल्याची आई, आगरी कुळांच्या नाकीला धावणारी, नवसाला पावणारी. बाळू पाटील शिर्डीला अनेक जण जात असतात, पण एकवीरालाही जाणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत झाली आहे. अनेक जण पदयात्रा करतात, अनेक गावातून या पालख्या निघत असतात. ओ पुढे आले, ओव्हर द बॉलर हेड. फिल्डर आहेत लॉंग ऑनला तैनात त्या ठिकाणी. आणि या दरम्यान आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाले ते म्हणजे 13. तर 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतात एकही विकेट त्या ठिकाणी गमावला नाहीये. आणि खूप चांगली बॅटिंग मैदानावरती हे दोन्ही सलामीवीर करत असताना आपण बघतायत. तर बॉलिंग साठी त्या ठिकाणी येत आहेत राजेश. तर राजेश शेलार त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईकला दिगंबर. खूप चांगली बॅटिंग दिगंबरच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा धावा बलक होते 13. बॉलिंग मार्कवर तयार राजेश. मैदानामध्ये सामना सुरू आहे. हो यावेळेस मात्र हवेत झेल झालाय ड्रॉप. जीवनदान त्या ठिकाणी मिळतंय आपण बघतायत. हाय कॅच होती. हवेचा प्रवाह आपण बघतायत. वारा फार वेगाने वाहतोय, पण एक धाव इथे मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलक होती 14. टार्गेट 52च आहे. 38 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. उडवलाय ओव्हर द बॉल. रेड फिल्डर आहे त्या ठिकाणी. 2 धावा नाही रोखू शकत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलक होती बघतो आपण.
तर हा चेंडू अभ्यास मात्र केलाय. त्या ठिकाणी आपण बघतायत सीमारेषे बाहेर खूप सुंदर फटका. 4 धावा मिळतील. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 20. आणखीन एक तडाखा. मिस टायमिंग, वेल जज कॅच. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदन. योगेश बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच आता पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवतील, पण त्या ठिकाणी आपण बघतायत बाद होत आहेत. शॉर्ट कव्हरच्या दिशेने झेल देऊन प्रदीप पाटील दिवा याचकडून कुणाल पाटीलने जर 2 षटकार सलग ठोकले तर 2000. क्या बात आहे. उडवलाय उडवलाय, उंच गेला आणि काय जबरदस्त झेल. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद. झेल टिपलाय. अप्रतिम फिल्डिंग. अतुलला पहिल्या ओव्हर पासून व्यस्त ठेवलं बॅटरने. त्या क्षेत्रामध्ये बरेचसे चेंडू जाताना आपण बघितले आणि सुंदर झेल देखील टिपलाय. शेवटचा बॉल शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव इथून मिळेल आणि 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे 21 धावा झाल्यात. अजूनही 31 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 धावांची आवश्यकता 10.33. फार मोठं लक्ष नाहीये, पण एक टोटल ही फायटिंग टोटल जरूर आहे ज्या पद्धतीने. आणि दोन्ही बंधुराज प्रदीप आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दिगंबर. हे 2 बंधुराज मैदानावरती आता बॅटिंग करत असताना बघूया हे 2 बंधू साबे संघाच्या सन्मानासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. दिगंबरने सुरुवात केली होती डावाची चौकाराने. योगेशने काय जबरदस्त बॅटिंग केली, पण जसा योगेश बाद झाला त्याच्या पाठोपाठ कुणालही परतला. आता इथून एका चांगल्या पार्टनरशिपची साबे टीमला गरज आहे, पण मैदानावरती दातेरी संघ देखील जबरदस्त फाईट देतोय. 18 चेंडू मध्ये 31 धावा विजयासाठी हव्यात. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी अतुल पाटील फिल्डिंग मध्ये जबरदस्त योगदान अतुलने दिलंय. आता बघूया बॉलिंग मध्ये अतुलची अतुलनीय कामगिरी बघायला मिळते का. मैदानावरती स्ट्रायकिंगला बॅटर तयार होत आहेत. प्रदीप नॉन स्ट्राईकला दिगंबर. 18 चेंडू 31 धावांची गरज. शेडर वर्सेस यानंतर दिवा संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. आणखीन एक जबरदस्त बॅटल तुम्ही बघाल. जवळजवळ 63 संघ आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट 40+ संघटनेमध्ये आपण बघतोय. सराव करतायत गोलंदाज अतुल. सामना क्रमांक 3, सत्र दुसरं सुरू आहे. 52चं टार्गेट साबे टीम समोर. हलक्या हाताने कट करतायत. फिल्डर आहेत बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. केवळ 1 धाव मिळेल.
एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय ती म्हणजे 22 धावा. विजयासाठी आता 30 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू 30. स्ट्राईकला दिगंबर. फुलटॉस व्यवस्थित आला नाही बॅटवर. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर जोपर्यंत चेंडू उचलतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ या 2 बॅटरमध्ये आणि 2 धाव्याने समीकरण आता बदलेल. 28 धावांची गरज. आता 16 चेंडू मध्ये या 28 धावा करायच्या आहेत. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय दिगंबर. 6 फलंदाजी करतोय 1 नंबर. नाव त्याचं दिगंबर षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 30. आता 22 धावांची गरज आहे. ओ हो काय नजाकत, काय टायमिंग आणि काय फुटवर्क. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय हा चौकार. सात चेंडू मध्ये वैयक्तिक 17 वरती नाबाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 34. आता 18 धावांची गरज. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळेस सफल होत आहेत. हा डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत 5 बॉल मध्ये. हे षटक साबे संघासाठी कुठेतरी पर्वणी ठरत असताना आपण बघताय. त्यावर टॅप करतायत. एकच धाव येईल. एका धावेने इथून धावसंख्या धावफलकावरती जाते ती म्हणजे आपण बघतोय 35. आता 12 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 17 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 8.5चा. जो 10-33चा होता तो 8.5 वरती आलाय कारण की मागच्या ओव्हरमध्ये अतुलच्या 14 धावा कुठण्यात आल्यात आणि काय जबरदस्त बॅटिंग. तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, तो स्क्वेअर कट, हे दोन्ही फटके अत्यंत सुंदर होते, नेत्रदीपक होते, तंत्र शुद्ध होते आणि दिगंबर आणि प्रदीप हे 2 बंधुराज मैदानावरती खूप चांगली पार्टनरशिप त्यांच्यामध्ये होत असताना. चला फिल्डिंग लावून घ्या दातिवली टीम. वेळेच्या बाबतीत स्कोर झालाय 35. 17ची गरज आहे. 12 बॉल 17 आणि पाणी घेऊन बघा कोण गेलेत आमचे बबन दादा शेलार. तर 3 षटका आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. पाणी जलपान करतायत आणि पाणी प्यायल्यानंतर कोण कुणाला पाणी पाहिजे, कोण कुणाला आसमान दाखवेल. इतर येणारी वेळ सांगेल भाऊ पाटील. 12-17ची गरज आहे. भाऊ पाटील यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे. सगळ्यात पहिले जुने जाणते कॉमेंटेटर. तसे गावागावामध्ये एक कॉमेंटेटर असायचा पण गावाच्या बाहेर जाऊन कॉमेंट्री करणारे एकमेव कॉमेंटेटर त्या काळातले भाऊ पाटील या स्पर्धेमध्ये आपला आवाज देत आहेत. पुराणा चावल कॉमेंट्री क्षेत्रातील. आणि बघा काल कोपरची स्पर्धा भाऊ पाटीलने गाजवली. सन्माननीय रमेश शुक्ला म्हात्रे यांनी भरभरून कौतुक केलं भाऊ पाटील यांचं. आमचे बबन दादा शेलार यांनी जबाबदारी घेतली बघा. तर वळूया मैदानाकडे. 12 बॉल गरज आहे 17ची. कंपल्सरी चेसिंग 40+ क्रिकेटचा हा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून तुम्हाला या 17 धावा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर पंकज त्या ठिकाणी तयार होत आहेत. 17 धावांची गरज आहे.
स्ट्रायकिंग एंडला दिगंबर, जबरदस्त बॅटिंग दिगंबरची राहिली आहे. इनिंगचा पहिलाच बॉल चौका ठोकला होता आणि आता त्यानंतर 2 चेंडू डॉट फेस केले, पण त्यानंतरचं कमबॅक चांगलं राहिलं दिगंबर यांचं. 12 बॉल 17ची गरज. चर्चेला उधाण. कोण जिंकणार आज सामना हा प्रश्न आता उपस्थित झालाय. हो, फिल्डिंग चांगली झाली होती, चेंडूला थांबवलंय आणि बघा 3 धावा वाचवल्यात. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. गुड फिल्डिंग. एकच धाव, 16ची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला प्रदीप. बॉलिंग मार्कवर पंकज. हो, शॉर्ट ऑफ लेन्थ, स्क्वेअर लेगला जाईल चेंडू, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. धावा 4. सागर नाही, क्रिकेटचा खेळ मांडलेला आहे सफरा मैदानावरती. त्या मैदानावरती आणखीन किती स्पर्धा होतील माहिती नाही, पण आता फार कमी स्पर्धा झाल्यात. मगाशीच म्हटलं की फोटो काढून घ्या, भविष्यात आठवण म्हणून तुम्हाला दाखवता येईल तुमच्या येणाऱ्या पिढीला की इथे आम्ही खेळायचो, जेव्हा इथे मोठमोठे टॉवर, गगनचुंबी टॉवर उभे राहतील. हो, स्लोअर 1 चेंडू फसलेले आहे. डॉट बॉल. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न, तिथे मात्र असफल ठरत आहेत. 12ची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत. चर्चा करतायत दोन बंधुराज, सांगतायत की दादा असा नको, आपण असा खेळायला पाहिजे, मॅच जिंकायची असेल तर डॉट बॉल नको. हो, फुल केलाय. गॅप मध्ये फिल्डर नाहीये तिथे. प्रमोद येत आहे धावत फार वेगाने आणि या दरम्यान तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि बघा किती रमत गमत या धावा पूर्ण केल्यात. 3 धावा झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 43. 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 9 धावा. ओव्हर द बॉल रेड. चेंडू मागे येतोय. लॉंग आपला पहिली धाव वेगाने आणि बघा धोका पत्करला. धावचीची संधी होती. प्रदीपने जवळजवळ समर्पण केलं होतं, सरेंडर केलं होतं, पण त्याचा फायदा दातिवीच्या गोलंदाजाला घेता आला नाही. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 45. 7ची गरज. 7 बॉल 7. ड्राईव्ह करतायत. पहिली धाव सहजतेने घेतली आहे. हो, तिथे फंबल झालाय. 2 धावा ही पूर्ण होतील आणि अशा प्रकारे या 2 धावा आता 6 चेंडूत 5 धावा विजयासाठी हव्यात. पाणी घेऊन जा. भरपूर दमछाक झालेली दोन्ही भावांची आणि पाणी पिताना लगेच पाणी पिऊ नका, थोडंसं रिलॅक्स व्हा. दम लागल्यानंतर लगेचच पाणी, हळूहळू पाणी प्या, एकदम स्पीडली पाणी पिऊ नका. पाणी आहे तिथे. अशोक नानाकडे आपल्या पाणी आहे. आशीर्वाद नानाकडे. आशीर्वाद श्रीनाथ 2 अंपायर. पहिला असा बोलला की सार्थक ठाकूरचा आगमन झाली तेव्हाच बोलायचा. मीठ खाल्ले, नाश्ता खाल्ले यांचा. स्पर्धा 40 ची सुरू आहे. म्हाताडी
संघाची स्पर्धा आपण बघतायत आणि आगामी काळात इथे 4 दिवसीय स्पर्धा रेग्युलरची होणार आहे, पण डेट आपल्याला माहिती नाही. सार्थकने माहिती आम्हाला दिलेली आहे, पण डेट माहीत नाही. तर विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 5 ऑफ स्टंप मध्ये हा चेंडू आडव्या बॅटिंगचा प्रयत्न, डॉट बॉल. आता 5 बॉल मध्ये 5 करायचे आहेत कंपल्सरी. चेसिंग हा रूल आहे. बॉलिंग मार्क वर अतुल पाटील पुन्हा एकदा. आणि बघा हा चेंडू कुठे पाठवलाय, ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. अनिकेत म्हात्रे सपोर्ट करण्यासाठी आले होते टीमला, पण थोडेसे निराश आहेत कारण आज सामना आता साबेच्या बाजूने झुकलेला आपण बघताय. केवळ 1 धाव. त्या दरम्यान आदरणीय रमाकांतजी मडवी साहेबांचं शुभागमन होत आहे. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर राजकीय क्षेत्रातील हे फार मोठं नाव, ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर हे पद, उपमहापौर पद ज्यांनी भूषवलं आणि ज्यांनी नेहमीच आपल्या प्रभागाचा विकास केला, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख राहिली आहे, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय रमाकांत दादा मडवी यांचं शुभागमन होतंय. आणि याचबरोबर मैदानावरती सामना देखील जिंकलेला